शिरसाट यांचा उघड पाठिंबा या बिवलकर परिवाराला आहे। या पत्राचा रेफरन्स घेऊन तिथं बिवलकरांना 5,000 कोटीची जमीन तिथं दिली। एकनाथ शिंदेचे मंत्री संजय शिरसाटांवर पुन्हा एकदा आरोपांचा बॉम्ब गोळा डागण्यात आलाय। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी संजय शिरसाट यांच्यावर 5,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला। 2024 मध्ये शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष असताना त्यांनी 150 एकर जमीन ही बिवलकर कुटुंबाला दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे। शिरसाट यांचा उघड पाठिंबा या बिवलकर परिवाराला आहे, म्हणूनच शिरसाटांवर आज कारवाई केली गेली पाहिजे। ज्या पद्धतीने त्यांनी पैसा हा कमवलेला आहे, बिवलकर परिवाराला 5,000 कोटीचा नफा घडून आणलेला आहे। शिरसाटांच्या सहीली या पत्राचा रेफरन्स घेऊन तिथं बिवलकरांना 5,000 कोटीची जमीन तिथं दिली। त्यामुळे शिंदे साहेबांचा आणि ते मंत्री असताना काय रिलेशन आहे की हे आपल्याला बघावं लागेल, पण शिरसाटांचं डायरेक्ट रिलेशन आहे। शिरसाटांना राजीनामा हा त्यांनी दिलाच गेला पाहिजे। संजय शिरसाट यांना सिडकोच्या जमिनीचं कारण सांगून बदनाम करायचा हा केवळ एक प्रयत्न आहे, बाकी काहीही नाही। संजय शिरसाटांना ते असं म्हणत आहेत की गँग ऑफ गद्दार। मी या रोहितला हे सांगतो की तुमची जी मविया आहे ना, ही महाविरोधी कपटी गँग आहे आणि सर्व कपटी एकत्र झालेले आहेत आणि बेछूट आरोप करायला लागलेले आहेत। या आरोपांमध्ये काळी मात्र तथ्य नाही। याआधीही संजय शिरसाट यांच्यावर संभाजीनगरमधील MIDC जमीन आणि विट्स हॉटेल खरेदी प्रकरणावरनं आरोप करण्यात आले होते। दरम्यान आता पुन्हा एकदा त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। शिरसाट यांचा राजीनामा न घेतल्यास 20 तारखेला सिडको समोर आंदोलनाचा इशारा रोहित पवारांनी दिलाय। आम्ही वाट बघणार आहोत। उद्या कॅबिनेटची बैठक आहे, त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शिरसाटांना घरी बसवलं जातंय का हे आम्ही सर्वजण बघणार आहोत। जर नाही तर 20 तारखेला म्हणजे परवा आम्ही सर्वजण सिडकोला जाणार आहोत आणि जोपर्यंत शिरसाटांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत लोक आम्ही सर्वजण शांत बसणार नाही। त्याच्याच बरोबर जी काय जमीन ही ज्या ब्रिटिश लोकांना मराठा साम्राज्याच्या विरोधात ज्या परिवाराने त्या ठिकाणी मदत केली, अशा परिवाराला जी आता जमीन पैसे घेऊन तिथं बिवलकर परिवाराला दिली, ती परत जमीन ही सिडकोला दिलीच गेली पाहिजे। दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करावी किंवा टास्क फोर्स नेमावा अशी मागणीही रोहित पवारांनी केली आहे। ब्रिटिश काळात नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबियांनी मराठा साम्राज्याच्या विरोधात इंग्रजांना मदत केल्याचा आरोप आहे। इंग्रजांना मदत केल्यामुळे त्यांना 4,000पेक्षा जास्त रोहा, पनवेल, अलिबाग या भागातील जमीन बक्षीस म्हणून देण्यात आली असा पवारांचा दावा आहे। 1959 साली बिवलकर कुटुंबानं सीलिंग कायद्यातून स्वतःला वाचवून घेतलं आणि 4,000 एकर जमीन वाचवली। मात्र 1971 साली ही जमीन सरकारकडे जमा झाली। 1990 साली त्यांनी आपली जमीन परत मिळावी म्हणून मागणी केली। त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ती जमीन माघारी देण्याचा अर्ज फेटाळला। त्यानंतर कोर्टात हा विषय सुरू होता। दरम्यान सरकारकडे जमा असलेल्या जमिनीपैकी 150 एकर जमीन शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाला दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे। संजय शिरसाटांना पुन्हा एकदा आरोपाच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं। एवढंच नव्हे तर त्यांच्या राजीनाम्यासाठी आता रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले। तर दुसरीकडे संजय शिरसाट हे रोहित पवारांच्या आरोपांना काय उत्तर देतात याकडेही आता लक्ष लागले।